चुकीचा माणूस आहे मी. गुड मॉर्निंग. तर आज आहे 21 डेज चॅलेंजचा 6वा दिवस. अरे बाप रे. तर हॅलो राम राम नमस्कार. तर आज आहे डे 21चा, अरे डे 21 नाही रे, 21 डेज चॅलेंजचा 6वा दिवस. आणि आज आपण जरा वेगळ्या गोष्टीवर गप्पा मारूया. हां, तर आपल्या सबस्क्रायबरमध्ये गाणी कोणाकोणाला नाही आवडत यार. सगळ्यांनाच आवडत असतील गाणी आवडत नाही असं होऊच नाही शकत यार. या जगात कोण असा माणूस पैदाच नसेल झाला ज्याला गाणी आवडत नाही. तर यार माझ्याबरोबर थोड्या दिवसांपासून लय गाण्याने ना, एका गाण्याने माझ्या डोक्यावर पूर्ण काबू केला यार. हे शेकी शेकी सकाळी रात्री झोपताना, सकाळी उठताना, दार घासताना, आंघोळ करताना सगळं वेळी तेच. एक नंबर तुझी कंबर खायचं हाल शेकी शेकी, नुसतं तेच गाणं डोक्यामध्ये फिरतं यार. काय करू, काय समजत नाही हटवायसाठी. कंटिन्यू तेच फिरतं यार. तुझं नोज पेन आय लाईक द ब्लश आणि लिपस्टिक पेंटिंग. अरे मला हे मेकअपचे सामान बोलतोय मी, मला माहिती पण नाही मेकअपचे सामान काय आहे ते, तरी पण बोलतोय. आणि ते फिरत राहतं रे झोपताना बिपताना. झोपलो की तरी पण स्वप्नामध्ये पण फिरतंय ते गाणं. म्हणजे यार काय गाणं बनवलंय वाईने ते विचार करायला लागेल. पण आहे ना, असं का होतं, कारण आपण दुसरं पण कारण आहे त्याचं, की आपण रील बघत राहतो. तर रीलमध्ये ते गाणं कंटिन्युअसली वाजत राहिलं ना, आणि आपल्याला जर तेच सजेस्ट करत राहतात जे आपल्याला आवडतं ते, तर ते गाणं आपल्या समोर कंटिन्युअसली वाजत राहतं ना, त्यामुळे मला वाटतं असं होतं. पण यार काय गाणी बनवतो यार तो, काय ट्रेंड चालू केला आहे भाईने. कंटिन्यू 5-6 चार तरी मला वाटतं 4 गाणी कंटिन्यू एवढी भारी बनवली आहेत ना त्याने, की काय बोलू. काळी बिंदी, नऊवारी तर ते अलगच, गुलाबी साडी. आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट बघितली एकदम, म्हणजे कॉमन, तो मुलींची गाणी बोलतोय आणि फेमस होतोय यार. आणि आपण मुलांची गाणी बोलून पण फेमस नाही होते. अरे ते जाऊ दे, गाणी तर बोलू दे, गाणी पण नाही बोलत आहे. एवढे लक्ष मी अभ्यासात दिलं असतं ना, तर आतापर्यंत यार कुठेतरी चांगल्या जागेवर नोकरी करत असतो. पण नोकरी करणं तर चुकीचं आहे ना. चुकीचं नाही रे, काही जणांना ते आवडतं, काही जणांना नाही आवडत. त्याच्यात प्रत्येकाची चॉईस असते. आता मला नाही आवडत कारण माझं लक्ष एका जागेवर कॉन्सन्ट्रेटेड नाही राहू शकत. मी चंचल माणूस आहे एकदम. म्हणून मला नोकरी करायला, म्हणजे नोकरी म्हणजे कोणा दुसऱ्यासाठी काम करायला लय भीती वाटते. कारण माझं एकतर कामावर नीट लक्ष बसत नाही, एक फोकस राहत नाही. मी कसं होतं यार, की मी एका जागेवर काम करायला जातो आणि माझ्या डोक्यात वेगळेच विचार चालू असतात. तर मग ते विचार आणि हे विचार एकत्र होऊन सगळंच विसरून जातो. असं होतं. हे हसायची गोष्ट नाही, पण हे होतं माझ्यासोबत. तर म्हणून मला ना, मी प्रेफर करतो की जास्तीत जास्त कमी रिस्कवालं काम करावं. हाय रिस्कवालं काम नाही करू शकत मी. कारण मला दुसऱ्यांना त्रास द्यायला आवडत नाही, आणि दुसऱ्यांनी दिलेला त्रास मला आवडत नाही, ते पण आहे. त्यापेक्षा बस आपण सेपरेट राहिलेलंच बरं. हम कभी एक नाही होऊ शकते, कभी नाही. कॉर्पोरेट पण माझं इच्छा आहे रे, कॉर्पोरेटमध्ये एकदा लागायची. आता काय जणांना आवडतं, काय जणांना नाही आवडत. भाई माझा मित्र स्वतःचा जॉब सोडून एक मोमोजचा धंदा लावतोय. विचार करा किती. आणि त्याला असं पण नाही की त्याला 10,000 15,000 पगार होता, चांगला 25-30 हजार पगार भेटत होता. तरी पण त्याने लाईन चेंज केली. का? कारण काय सांगतो तर
नाही रे, बोलतो नाही जमतच नाही मला आता. ते त्यांचं ऐकून घेणं, त्यांचं टार्गेट पूर्ण करून देणं, मग नंतर त्यांची चाटणं म्हणजे पाठी लागणं, त्यांच्या आजी करणं. बोलतो नाही जमत आहे मला बिझनेस करायचा आहे आणि बिझनेसमध्ये मला स्वतःवर मेहनत घ्यायची आहे. माझं पण तसंच विचार आहे, मेहनत घ्यायची तर स्वतःवर घ्या. दुसऱ्यांसाठी मेहनत करून फक्त आपल्याला शाबासकी भेटू शकते, बस. बाकी काय नाही भेटणार. आणि पगार भेटू शकतो बस, तो पण लिमिटेड, जास्त नाही, काय नाही. हां, कधी खुश म्हणजे खुश करायसाठी ते लोक ठेवू शकतात काय बोनस, वर्षातून एकदा देतात. ते एक स्लो पॉइजन आहे रे. ते टायमानुसार ना आपल्याला मग तिथे गुंतवून घेतं, म्हणजे आपणच स्वतःला गुंतवून घेतो त्याच्यामुळे. म्हणून पण मला थोड्या महिन्यासाठी का होईना एकदा ना ती लाईफ जगून बघायची होती. ते त्यांचे फंक्शन्स वगैरे एन्जॉय करतात, काय बड्डे करतात, फेअरवेल करतात, असं म्हणजे छोटे क्षण साजरे करतात. असं मी बघितलं तर आहे. आता काय माहिती करतात का नाही, प्रत्येक जागी वेगवेगळं असतं. नाही, मी 2-3 जागीच काम केलं, जास्त जागी केलं तर आहे नाही. आणि कॉर्पोरेटमध्ये तर नाही गेलं मी कधी, साध्या ह्याच्यामध्येच गेलं, नॉर्मल जॉबवर गेलं, हमालीच्या जॉबवर गेलो यार. काय किती लपू आता. हे सगळं सोडायचं रे. म्हणून तुम्ही जरा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जरा काय करू काय नको, जरा इन्स्पिरेशन द्या मला. तुमच्यामुळे मी मोठा झालो तर मला पण आनंद होईल, आहे ना. मी पण आईला आता उडवणारच होते. मी पण काहीतरी बनेन, मी पण बोलेन की अरे यार मी माझ्या सबस्क्रायबरमुळे झालो आहे, नाही तर मी काहीच नव्हतो. आणि मी विचार करतोय की ना म्युझिक व्हिडिओ चालू करतो, पण आता जरा घसा खराब आहे त्यामुळे थोडा लेट होतं. पण एक म्हणजे ना असं टी व्ही समोर बसायचं, नाहीतर टी व्ही समोर नाही तर एकट्यामध्ये असं माईक तर आहे आपल्याकडे, ते तर इन्व्हेस्ट करून ठेवलं आहे. असं व्हिडिओज बनवायचे. मला पण गाण्याची खूप इच्छा आहे, पण मला आहे ना वर्षभर सर्दी असते, त्यामुळे सायनसचा इश्यू आहे मला. तर वर्षभर सर्दी असते त्यामुळे घसा आहे ना एकदम साथ नाही देत, असं म्हणजे काही करताना. म्हणून असा आवाज पण आता तुम्हाला जरा असा जाडा येत असेल, मजा नाही येत असेल आवाजामध्ये. ठीक आहे, पण आता मेडिटेशन वगैरे सुरू करतोय, त्याच्यामुळे काय फरक पडतो का बघूया. आता करतोय तर पूर्ण करूया, नाहीतर मग अर्धा तरी कशाला करतो. बरोबर आहे. माझे प्रयत्न चालू राहतील, तुम्ही फक्त साथ द्या, हातामध्ये हात द्या. ते नाही दिलं तरी चालेल, हातामध्ये हात नाही दिलं तरी चालेल, पण साथ द्या. तर आजसाठी एवढंच. उद्या पुन्हा भेटूया सकाळच्या पहाटे नाही रे, सकाळच्या गुड मॉर्निंग व्हिडिओमध्ये. आणि विचार करतो आता डेली ब्लॉग पण चालू करतो, पण टाईम भेटेल तसं पण डेली ब्लॉग तर कंटिन्यू करायचं असतं ना यार. करूया. तर आजसाठी एवढंच. भेटू उद्या पण. सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट महत्त्वाचं आहे. थँक्यू. यार किती चुकीचा माणूस असेल ना मी यार. एवढा सकाळी व्हिडिओ मोठा बनवला, एवढा वार्तालाप केला, आणि आता मी व्हिडिओ म्हणजे जिममध्ये वर्कआउट करून बसलो आरामात आणि व्हिडिओ बघत होतो. बघतो तर काय माईक कनेक्टच नव्हता. मग फायदा काय झाला? अरे काय झालं यार सर, मग फायदा काय झाला?
एवढा माईक लावून देऊन एवढा आता काहीतरी सेटिंग करून मग ऍडजस्ट करायला लागेल. अजून काय करू शकतो आपण. पैसा बर्बाद यार. आता आहे ना त्या कॅमेराच्या बाजूलाच तो लिहून ठेवतो की बाबा OTG चालू करायचा पहिला. वेस्ट झाला पूर्ण यार एवढं सगळं बोलून. म्हणून यार कोणतं पण काम करताना ना जरा लक्ष देऊन करायला पाहिजे. माझ्यासारखं नका करू यार, नाहीतर मग झालं तुमचं कल्याण. म्हणून मी आहे ना कॉर्पोरेटमध्ये जात नाही. हे कारण हेच आहे याला. हे छोट्या छोट्या गोष्टी आहे ना विसरून जातो रे कधी कधी. आता काय माहिती हे आधीपासून देवानेच बनवून दिलंय. आता त्यालाच ऍक्सेप्ट करायचं. अजून काय याच्यापेक्षा असं काय करू शकतोय. आवाज येतोय पण यार जरा एकदम खरखरीत येतं यार. एवढा मग खर्च करून फायदा काय. असा आवाज खरखरीत येणार. चुकी तर माझी आहे. खर्च केलाय त्याचा अलग बात आहे. चला ठीक आहे, उद्या भेटू आपण. बाय बाय. मूड खराब. चाला.